बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील काटेवाडी या गावचे विद्यमान उपसरपंच श्रीमान माणिकरावजी दादा मुंडे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व तालुक्यामध्ये परिचित असणारे तथा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या सानिध्यात राहून राजकारणाचे बाळकडू घेतलेले दादा म्हणून सर्व परिचित आहेत. सामाजिक कार्यामध्ये आणि राजकारणामध्ये अग्रेसर असणारे दादा. काटेवाडी ही ग्रामपंचायत ज्यावेळेस पहिल्यांदा अस्तित्वात आली त्यावेळेस या गावचे लोकप्रतिनिधी उपसरपंच म्हणून बहुमान दादांना लाभला आणि दादांनी देखील 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या गावाला शोभेल असे काम करून दाखविले व धारूर तालुक्यासह बीड जिल्ह्यामध्ये गावाची शान मानाने उंचावेल असे कर्तबगार काम करून दाखविलेले असल्यामुळे या भागातील दादा एक अत्यंत शांत संयमी आणि निकळ चेहरा म्हणून माणिकदादा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. तरी आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट मित्रपरिवार नातलगाच्या माध्यमातून आणि काटेवाडी तहत भोगलवाडी येथील नागरिकांच्या माध्यमातून दादांना पुढील आयुष्य सुख समाधान आणि भरभराटे जाऊ म्हणून शुभेच्छा त्यांच्यावर देण्यात येत आहेत. तरी आपल्याबरोबर आज आहेत काटेवाडी गावचे विद्यमान उपसरपंच माणिकदादा मुंडे. दादा काय सांगताय, आज आपला जन्मदिन असल्यामुळे न भूतो न भविष्य असं जे आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्याबद्दल? आज माझा वाढदिवस आहे, तर वाढदिवसानिमित्त माझे नातेवाईक व सर्व गावातील मंडळी व सर्व सर्कलमधील तालुक्यातील जनतेने मला ज्या वाढदिवसानिमित्त जो आशीर्वाद दिलेला आहे तर मी सर्वांचे आभार मानतो. दादा एक शेवटचा राजकीय प्रश्न आहे. भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात आणि धारूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते अनेक पक्ष सोडून गेले, काय त्यांच्या हितासाठी गेले असते, परंतु आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब तथा या राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे घराणे हेच माझ्यासाठी सर्वस्व मानुषीने आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करताय. परंतु भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि आपली देखील मागणी आहे की भोगलवाडी पंचायत समितीच्या माध्यमातून उमेदवारी आपल्याला भेटावी म्हणून तर भविष्यात नक्कीच आपला विचार होऊ शकतोय, कारण आपण RSच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या धारूर तालुक्यामध्ये आपल्या सिंहाचा वाटा आहे. आपले राजकीय जडणघडण पुढील काय? मी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून मी आजपर्यंत एकाच पक्षाचं काम केलं आहे, एका निष्ठेने केलं आहे. तर जर मला पक्षाने जिम्मेदारी दिली तर मी लढवेल निवडणूक पंचायत समितीची आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करेल एवढंच सांगतो. बरं दादा, परत छोटीशी प्रतिक्रिया आहे. ही काटेवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यासाठी आपला सिंहाचा वाटा आहे आणि येथील गावकऱ्यांना देखील आपल्याला बिनविरोध ग्रामपंचायतचे सदस्य करून गावच्या उपसरपंचपदी विराजमान केले. गाव समृद्ध करण्यासाठी आपला काही सिंहाचा वाटा आहे का? मला तर असं वाटतं गावात सर्वसामान्याच्या कुणाला घरकुल देण्यात यावा, सेवा करण्यात यावा, गायकवाटा देण्यात यावा, विहीर देण्यात यावा. माझी अशी इच्छा आहे की सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांची सेवा करण्यावर परमेश्वरानं मला आयुष्य द्यावा, हीच मी परमेश्वराच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करीत आहे. सदरील आज जन्मदिन साजरा होत असणारे काटेवाडी गावचे विद्यमान सरपंच तथा किल्ले धारूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा या राज्याच्या मंत्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून या बीड जिल्ह्यामध्ये माणिकदादा मुंडे यांची ख्याती आहे आणि आज त्यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. आणि मुंडे घराणे घडवण्यासाठी माणिकदादा मुंडे हे पंढरपूरच्या विठ्ठलासारखे उभे राहून समृद्ध घराणे म्हणून आज या धारूर तालुक्याच्या धर्तीवर आणि काटेवाडी गावच्या भूमीवर अस्तित्वात असून भविष्यात देखील दादांच्या घराण्यातील सोन्याचा धोर निघून आकाशा एवढी गरुड झेप घेऊ अशी प्रक्रिया लाईव्ह देवकऱ्याच्या माध्यमातून आणि धारूर तालुक्यातील जनतेच्या माध्यमातून दादांना वाढदिवसानिमित्त देण्यात येत आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह देवकरेच, बीड.